चला, तुमचे केस का गळताना याचं कारण शोधण्यासाठी मी तुम्हाला बेसिक अशा 4-5 तपासण्या अशा सांगतो, आणि कोणी केलं पाहिजे आणि कोणी नाही केलं पाहिजे ते देखील व्यवस्थित समजून सांगतो. नीट ऐका. आता ज्याचा हेअरफॉल, ज्याचं केस गळणे नुकतेच सुरू झाले ना, सुरुवातीचे 2-3 महिने काय करा, आधी स्वतःच्या काय चुका झाल्या ते आधी बघा, शिका, ते समजायला शिका. तुम्ही आहाराकडे लक्ष द्या, पुरेसं प्रोटीन घ्या, डाळी व्यवस्थित खा, पुरेसं पाणी प्या, जे पाणी केस धुवायला वापरतात ते देखील लक्ष घ्या, 7 ते 8 तास झोप घ्या, क्रॅश डाएट केली असेल ते बंद करा, आणि थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या. ठीक आहे. आणि यानंतरही तुमचे केस खूप जास्त गळत असतील तर तुम्ही काय करा, यात तुमचे लक्षणं, केसाचा व्हॉल्यूम जर कमी झालाय, तुमचं टक्कल दिसायला लागले, किंवा तुम्हाला थकवा जाणवतोय, वजन वाढल्यासारखं जाते, महिलांमध्ये पाळीच्या काही समस्या देखील आहेत, तर तुम्ही रक्ताच्या तपासण्या केल्या पाहिजे. कोणती केली पाहिजे? सगळ्यात एक, सीबीसीचा. आता जवळपास 200 ते 500 रुपयापर्यंत खर्च येईल. शरीरात रक्ताची कमतरता किंवा इन्फेक्शन याच्यात तुम्हाला कळेल. दुसरं म्हणजे काय, सिरम फेरॅटिन. खर्च किती? 600 ते 1000 पर्यंत येईल. शहरानुसार बदलत राहते, मी अंदाज सांगते. कारण याच्यात काय, सर्वात महत्वाची टेस्ट आहे, आयर्नचं स्टोरेज कमी असेल तर केस गळतात, हे लक्षात घ्या. आणि जरी हिमोग्लोबिन नॉर्मल असलं तरी हे होऊ शकते. तिसरं म्हणजे थायरॉइडची तपासणी, थायरॉइड प्रोफाईल. आता हे का बरं करायचे? तुमचे डॉक्टर सांगतील हे करायचं का नाही, डॉक्टर बघून सांगतील, डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या. थायरॉइडच्या प्रॉब्लेममुळे पण बऱ्याच जणांमध्ये केसाचे प्रॉब्लेम होऊ शकतात. चौथं म्हणजे व्हिटॅमिन डी. 700-800 रुपये पासून तर 1000 पर्यंत हे होईल. आता भारतामध्ये खूप लोकांमध्ये डी ची कमतरता आहे. डी कमी आहे म्हणून केस गळतील असं देखील नाही, पण एकदा तपासणी करणं गरजेचं आहे. नंबर 5 म्हणजे व्हिटॅमिन B12. खर्च 500 ते 1000 पर्यंत होईल. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये कमतरता आढळू शकते याची. जर बजेट कमी असेल तर सरकारी रुग्णालयात करा, किंवा मग धर्मदाय रुग्णालयात करा, किंवा महत्वाची सीबीसी आणि फेरॅटिन एवढी तरी करा. या 3 टेस्ट करा. यातूनच हेअरफॉलची अनेक कारणं सापडतील. व्हिटॅमिन डी आणि B12 जर कमतरता असेल तर सर्वांनी आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. विनाकारण इकडचे तिकडचे सप्लिमेंट इंटरनेटवर बघून घेऊ नका, त्याचा डोस मॉड्युलेट करावा लागतो. जर तुम्ही रोज रोज घेत असाल तरी प्रॉब्लेम होऊ शकतात, लक्षात घ्या या गोष्ट. आणि फक्त शॅम्पू, ऑइल, एक साधं तेल पण खूप चांगलं आहे. विनाकारण एकदम हाय बजेट गोष्टी घ्यायच्या अशा काही गरजेचं नाहीये. साधं तेल पण खूप केसासाठी महत्वाचं आहे, मदत करेल. आणि कारण शोधायला शिका आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.